नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होणार आहे। त्या ट्विस्टमध्ये आता मित्रांनो आता विद्याधरला केलेल्या पापाची शिक्षा तर मिळालेली आहे। आता त्याला असे काहीतरी शिक्षा मिळालेली असते की स्फोट करून त्याचा पूर्ण चेहरा जळलेला असतो आणि त्याचा हात मात्र स्वतःच्या गळ्यामध्ये अडकलेला असतो आणि तरीसुद्धा मात्र विद्याधरचा मास्क काही उतरलेला नसतो। विद्याधरला आता शेवट जे काही म्हणजे इतकी मोठी शिक्षा मिळालेली आहे, पण तरीसुद्धा त्याने घरामध्ये पोलीस बोलवलेले असतात आणि पोलीस बोलवून स्वतःच्याच पायावर स्वतः मात्र धोंडा आपटून घेतलेला असतो। कारण आता जे काही युगंधरला तो जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण स्वतः आता तोच मात्र हा त्या जेलमध्ये जाऊन बसणार असतो। शेवटी आनंदीवर जो काही हल्ला त्याने केलेला आहे, आनंदीवर जो काही कुकरचा ब्लास्ट केलेला आहे, तर याचं सत्य आता जेव्हाही निंबाळकरांच्या समोर तर येतच, पण युगंधर मात्र असा काहीतरी पुरावा देतो आणि शेवटी ह्या विद्याधरला घराच्या बाहेर म्हणजे जेलमध्ये जावंच लागतं। शेवटी आता त्याने केलेल्या पापाची शिक्षा त्याला मिळतेच, परंतु आता जे काही आनंदीने पृथ्वी आणि युगंधर यांच्यामध्ये आता एक जो काही प्रेमाचा समझोता करून आता कंपनीला जो काही फायदा करून देण्याचं ठरवलेलं आहे, ते मात्र आता या कंपनीमध्ये फायदा करून दिलेल्या असताना आता युगंधरने मात्र आता जो काही त्याचा हक्क आहे, सर्व काही हक्क मात्र आनंदीने दिलेले आहे। कारण आता जो आनंदीने हिशोब केलेला असतो आणि त्या हिशोबाचा प्रत्येक हिशोब मात्र आनंदीने किती चोख केलेला आहे। आपल्या आबांना हिशोब करून देणारी आनंदी कारखान्याचा हिशोब सांभाळत होती आणि कारखान्यात मात्र प्रॉफिट नक्की काय किती होतं हे सगळं काही हुशारीमुळेपणामुळे आनंदीने मांडलेलं असतं आणि हे मांडलेलं जे काही सत्य आहे, तर ते सत्य मात्र आता युगंधरच्या समोर आलेलं असतं। म्हणून आता युगंधरने आता जे काही हक्क आहे ते सगळे आनंदीने लिहिलेले असतात आणि पृथ्वीच्या नावाने जी काही कंपनी आता त्याने जी साडी रेडीमेड साडी आहे त्या कंपनीचं जे उद्घाटन केलेलं आहे, तर पृथ्वीने मात्र तो सर्व काही हक्क आनंदीला दिलेला आहे। परंतु आता ही शलाका आहे, तर ती शलाका मात्र यामध्ये विघ्न आणण्याचा जो काही प्रयत्न करत आहे, कारण शलाकाने विद्याधरला सोडवलेलं असतं। जामीन होऊन तिने आता विद्याधरची ही शिक्षा कमी केलेली असते, म्हणजे त्याला सोडवलेलं असतं जामीनवर आणि तरीसुद्धा मात्र विद्याधरचा मास्क काही अजून उतारलेला नसतो आणि हा विद्याधर मात्र आता कंपनीमध्ये जे काही फेरबदल झालेले आहे आणि त्या फेरबदलमध्ये मात्र आता कोणतं विघ्न आणतो आणि पृथ्वी आणि आता हे युगंधर एकत्र येऊन कंपनीचं इतकं मोठं उद्घाटन करतात। परंतु आता जेव्हा ही प्रॉपर्टी मात्र आनंदीच्या नावावर गेलेली आहे, हे सत्य जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्या सत्याचा एक खूप मोठा उलगडा झालेला असतो। कारण आता जे युगंधरने आपलं म्हणजे प्रॉपर्टी मात्र त्याने आनंदीच्या नावावर केलेले आहे, हे सत्य जेव्हा आता घरातील सगळ्यांच्या समोर येतं तेव्हा आता शिल्पाचा कसा जळफळाट होतो आणि आता शिल्पा मात्र आनंदीच्या हातून सही घेण्याचा प्रयत्न कसा करत असते आणि शेवटी आता ही आनंदी शिल्पाला कसं उत्तर खणकावते। कारण आता शिल्पाला असं वाटत असतं की आता ही कानामागून आलेली आनंदी प्रॉपर्टीची मालकीन बनली आणि युगंधरने तिच्या नावावर इतकी प्रॉपर्टी केलीच कशी, असा प्रश्न आता शिल्पाला पडलेला असतो। कारण युगंधरने जे काही त्याचं मृत्यूपत्र बनवलेलं असतं आणि त्यामध्ये त्याने सगळी प्रॉपर्टी मात्र ही आनंदीच्या नावाने केलेली आहे। कारण त्याने आपलं मृत्यूपत्र हे वकिलांच्या सांगून त्यांना बदलवलेलं असतं। अगोदरची प्रॉपर्टी आहे ती आपल्या मुलांच्या नावावर असते, पण त्यानंतर आता पृथ्वी जे काही वागलेलं आहे त्यावेळेस मात्र त्याने त्याचं जे काही मृत्यूपत्र बनवून घेतलेलं असतं आणि ती सगळी प्रॉपर्टी मात्र त्याने आनंदीच्या नावाने केलेली आहे, याचा त्याला अभिमान वाटतो। कारण आनंदीने आज युगंधरला असं काहीतरी दाखवून दिलेलं असतं की जे काही कंपनीमध्ये आता जे काही म्हणजे प्रॉफिट कमी होत आहे, जो काही हिशोब दाखवलेला आहे आणि आपल्या मुलाबद्दल आनंदीला इतकी काळजी आहे, इतकं प्रेम आहे, शेवटी बाप लेकामधील हा दुरावा मात्र आता ती मिटवण्याचा जो प्रयत्न करत आहे ते बघून मात्र आता सगळ्यांना फार आनंद होतो। परंतु या सगळ्या गोष्टीत शिल्पाचा तर फारच जळफळाट होत असतो। कारण शिल्पाला असं वाटतं की आता ह्या आनंदीमुळे माझा भाऊ विद्याधर पुन्हा आता इकडे पोलिसला म्हणजे जेलमध्ये गेलेला आहे आणि ह्या आनंदीमुळे आता दोन भावामध्ये आता जी काही दरी निर्माण झालेली आहे आणि शेवटी काही झालं तरी मला मात्र ह्या आनंदीला आता असं काहीतरी धडा शिकवावा लागेल की जेणेकरून आता ही प्रॉपर्टी आपल्या नावावर झालीच पाहिजे। त्यानंतर मात्र आता आनंदी
पृथ्वी आणि युगंधर यांच्यामध्ये समझोता करते आणि आता त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणत असतो की आनंदी तू हे कसं करू शकते, कारण आज बाबा माझ्याबरोबर जे काही वागले ते एक शॉक असण्यासारखं आहे. कारण आत्तापर्यंत बाबांनी कधीही मला ऑफिसमध्ये बोलावलेलं नव्हतं आणि आज ऑफिसमध्ये बोलून त्यांनी मला जे काही माझ्या प्रोजेक्टबद्दल अगदी अभिमानाने विचारलं. खरंच मला त्याचा अभिमान वाटतो. तेव्हा युगंधरने पृथ्वीला सांगितलेलं असतं की हे सगळं मला आनंदीने सांगितलं होतं. आनंदीने माझे डोळे उघडले. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की खरंच आनंदी आंधळी आहे, पण तरीसुद्धा ती इतकं सगळं काही कसं करू शकते. आपल्या आईची प्रत्येक छबी तिच्यामध्ये कशी आहे तेच मला कळत नाही. आणि तेवढ्यात युगंधरच्या समोर मात्र आनंदी आंधळी असल्याचं सत्य येतं आणि त्याच वेळेस मात्र आनंदी ही आंधळी आहे म्हणून मात्र तो आता लगेच बाबांना बोलून घेतो. आनंदीच्या आजोबांना तेथे बोलून घेतल्यानंतर मात्र आता आजोबा हे घाईने येतात. त्यांना असं वाटतं की जावई बापूंनी म्हणजे मालक साहेबांनी आपल्याला का बोलून घेतलं असेल, नक्की काय झालं असेल. आणि त्यानंतर मात्र जेव्हा आता आबा हे युगंधर म्हणजे मालक साहेबांना भेटायला येतात, विचारतात की काय झालं. तेव्हा युगंधर म्हणतो की हे बघा आनंदी आंधळी होती, हे तुम्ही मला अगोदर का सांगितलं नसेल. त्यावरती आता आबा म्हणतात की हे बघा आनंदीने तसे आम्हाला सांगितलं होतं, आमच्याकडून वचन घेतलं होतं की मालक साहेबांना हे सत्य कधीही कळून देऊ नका, कारण आनंदीचा काहीतरी आता म्हणजे हेतू होता आणि ती कोणाच्या तरी आता दबावाखाली होती. तर आता शिल्पाने सांगितलेलं असतं की आनंदी आंधळी आहे हे युगंधरला समजायला नको आणि जर समजलं तर मात्र मी तुमच्या आनंदीला घराच्या बाहेर काढेल. आणि आता आबांनी मात्र आणि आनंदीने हे सगळं काही सत्य दडून ठेवलेलं असतं. म्हणून मात्र आता शेवटी आनंदी आंधळी आहे पृथ्वीने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा आता युगंधर ठरवतं की आनंदीच्यासाठी आता उपचार करायचे आणि आनंदीला जितके पैसे लागेल, जितका खर्च लागेल तितका खर्च मी करायला तयार आहे, कारण ती माझी बायको आहे आणि बायकोच्या हक्काने मला तिचं आता हे कर्तव्य आणि ही जबाबदारी मला पार पाडायची आहे, युगंधरने ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता ह्या विद्याधरने आनंदीचा काटा काढण्यासाठी शलाकाला फोन केलेला असतो आणि शलाकाला फोन करून असं काहीतरी सांगितलेलं असतं की आता आनंदीला मात्र असा काही त्रास द्यायचा म्हणजे तिची बहीण आहे आरती, तिला सोडायचं नाही. कारण त्या आरतीला जर आपण धडा शिकवला, तिची जर आता आपण म्हणजे इज्जत घेतली, तिच्या चारित्र्यावर आपण असे शिंतोडे उडवले तर मात्र आता आनंदी कोणत्याही लायकीचे तोंड दाखवायला लागणार नाही. कारण तिने आज मला जेलमध्ये पाठवलं, कारण मी तिच्या इतकं पाया पडलो, तिचे हात जोडून विनवणी केली, पण शेवटी तिने मला जेलमध्ये पाठवलंच. पण आता ही दुसऱ्यांदा वेळ आहे तिने मला जेलमध्ये पाठवण्याची. आता मी तिला नाही सोडणार. म्हणून शलाका आणि विद्याधर या दोघांनी मिळून मात्र आता आरतीच्या मागे गुंड पाठवलेले असतात. आरती मात्र आता इकडे म्हणजे कारखान्यात येत असते, आरती एकटीच असते आणि तेवढ्यात मात्र आता कारखान्यात येत असताना हे गुंड तिचा पाठलाग करत मागे येतात. पण त्याच वेळेस मात्र आता गुंड आरतीला त्रास देत असतात, तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला मात्र आता विद्याधर आणि शलाका यांनी किडनॅप करून सांगितलेलं असतं. तेव्हा हे गुंड आरतीला धरतात आणि त्या गुंड आरतीला धरता क्षणी आरती ही जोरात किंचाळते आणि हा आवाज आहे तर तो पृथ्वीच्या कानावर येतो. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की नक्की कुणाचा आवाज आले आणि हा आवाज माझ्या ओळखीचा वाटतो. म्हणून मात्र पृथ्वी धावतच येतो आणि त्या क्षणी मात्र आता आरती ही त्या गुंडांच्या तावडीत म्हणजे तो गुंड आता तिच्यावर जबरदस्ती करत असतो. कारण आरतीला मात्र आता सगळ्यांच्या समोर तिचे तोंडसुद्धा दाखवण्याची लायकी ठेवायची नाही असं विद्याधरने आता गुंडांना सांगितलेलं असतं. म्हणून तो गुंड मात्र आता तिची इज्जत घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेस पृथ्वी धावतच येतो आणि सगळ्या गुंडांना मारतो आणि आरतीला ह्या गुंडाच्या तावडीतून वाचवतो. तेव्हा आता आरती पृथ्वीला थँक्यू बोलते. तर पृथ्वी म्हणतो की आरती तू ठीक आहेस ना, तुला काही झालेलं नाही ना. तेव्हा आरती म्हणते की मला काही झालं नाही छोटे मालक साहेब, खरंच मला माफ करा, मी तुम्हाला वाटेल तसे बोलले. म्हणून आरती माफी मागत असते. तर पृथ्वी म्हणतो की चल मी तुला घरी सोडतो. तेव्हा आता पृथ्वी तिला बाईकवर बसवतो आणि तिला घरी सोडवायला येतो. आरती खूप घाबरलेली असते. तेव्हा आता आरती घरी आल्यानंतर आबा म्हणतात की आरती काय झालं आणि तू अशी इतकी घाबरलेली का आहे आणि तू छोट्या मालकासाहेबाबरोबर का आलीस. तेव्हा आरती म्हणते की काही नाही. आरती मात्र रडत असते. तर आता
लगेच म्हणजे पृथ्वी म्हणतो की हे बघा आबा तिच्या मागे गुंड लागले होते आणि मी तिला मात्र वाचवलं. तर आरती म्हणते की हो आबा छोटे मालक साहेब होते म्हणून त्यांच्यामुळे आज माझा जीव वाचला. परंतु आता ही गुंड नक्की कोण होती आणि ती कुठून आली होती हे सगळं काही शोधण्यासाठी मात्र आता पोलीस कंप्लेंट करायला हवी. तेव्हा आरती म्हणते की नको मला भीती वाटते कारण मला माहिती आहे की हे काम नक्की कुणाचं असेल. तेव्हा पृथ्वी विचारतो की कुणाचं असेल. तेव्हा आरती म्हणते की हे नक्कीच काम त्या विद्याधरचं आहे आणि त्या विद्याधरनेच मात्र हे सर्व केलं असेल. आणि ती शलाका, तेव्हा त्या शलाकाचं नाव घेतल्या क्षणी मात्र आणि शलाका मावशी आणि विद्याधर हे सगळं काही असं करू शकतात हे मात्र आता पृथ्वीचा विचारच बसत नसतो. विद्याधर काका मात्र हे सर्व करू शकतो कारण विद्याधर काका आनंदीच्या जीवावर उठलेला आहे. आनंदीच्या जीवावर उठून त्याने कुकरचा जो काही ब्लास्ट केलेला आहे त्याचं सत्य पृथ्वीसमोर आलेलं असतं. पण त्याच वेळेस मात्र आता शिल्पाला जेव्हाही समजलेलं असतं की आनंदीच्या नावावर ही प्रॉपर्टी झालेली आहे त्यामुळे आता युगंधर असं कसं करू शकतो. एकतर मुलांसमोर अजूनपर्यंत हे सत्य आलेले नाही आणि तरीसुद्धा मुलांनी मात्र आता आनंदीला आई असण्याचा हक्क दिलेला आहे आणि ह्या आनंदीने त्यांचंसुद्धा मन जिंकून घेतलं. आता प्रत्येकजण आनंदीच करत असतो आणि त्यात म्हणजे आता ह्या युगंधरने प्रॉपर्टीसुद्धा आनंदीच्या नावावर केलेली आहे. त्यामुळे आता नक्की काय करायचं, आता ह्या धडा कसा शिकवायचा हे मात्र आता शिल्पाच्या डोक्यात सुरू असतं. म्हणून शिल्पा काहीतरी कारस्थान करून आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता जेव्हा आनंदीला ती त्रास देत असते, आनंदीकडून सगळं काही काम करून घेत असते, पण त्याच वेळेस मात्र आता तेथे युगंधर आलेला असतो आणि युगंधर हे सर्व काही पाहतो आणि युगंधर आणि पृथ्वी जेव्हा एकत्र घरी येतात कारण कंपनीमध्ये जो काही आनंदीने इतका मोठा बदल घडून आणलेला आहे आणि ते बदल घडून आणून कंपनी मात्र आता वेगळ्या म्हणजे जास्त प्रॉफिटवर चालत आहे. कंपनीचा खूपच फायदा झालेला असतो आणि इतकी भरभराट झालेली आहे म्हणून युगंधर आनंदीवर इतका खुश असतो. आणि त्यात म्हणजे आत्तापर्यंत जे काही निंबाळकरांच्या घरामध्ये घडलेलं नाही तो चमत्कार आनंदीने करून दाखवलेला आहे. म्हणजे सगळ्या मुलांना आता आपल्या युगंधर बाबांची किंमत कळलेली असते आणि मुलं आता युगंधरच्या खूपच जवळ आलेली आहेत आणि हे सगळं सक्सेस आता आनंदीने करून दाखवलेलं असतं. तेव्हा आनंदीच्या नावावर प्रॉपर्टी आहे याचा शिल्पाने मात्र आता युगंधरला जाब विचारलेला असतो. पण आता युगंधर तिला जसेच तसे उत्तर देतो आणि म्हणतो की हे पक्ष शिल्पाताई, आनंदीच या प्रॉपर्टीची वारसदार आहे कारण समिताच्या मागे आनंदी तिच्या पावलावर पाऊल ठेवून आलेली आहे. त्यामुळे येथे प्रत्येक हक्क मात्र आनंदीचा आहे कारण मी आज समिताचे जे काही प्रत्येक गुण आहे तर ते आनंदीमध्ये पाहतो. आनंदीच्या सगळ्याची मालकीन आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता ऐन वेळेस आनंदीला शिल्पाचा नवरा भेटलेला असतो आणि शिल्पाचा नवरा भेटता क्षणी आता शिल्पाच्या नवऱ्याला मात्र आनंदीने घरी आणलेला आहे. आणि पुढे नक्की शिल्पा आता काय करते आणि एकतर आता विद्याधर आणि शलाकाने आरतीमागे गुंड पाठवून जे काही तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सत्य जेव्हा पृथ्वी आता आनंदी आणि युगंधरच्या समोर सांगतो तेव्हा मात्र आता ह्या शलाका आणि विद्याधरला मात्र कसा धडा शिकवला जाणार आहे हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि पृथ्वी आणि आता हे जे काही आरती आहे ते दोघं एकमेकांच्या प्रेमात तर पडणारच आहे. असे डेली नवनवीन ट्विस्ट आता लवकरच तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.